नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं फर्स्ट सेमिस्टर झालेलंच आहे आणि सेकंड सेमिस्टर लवकरच सुरू होणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स असेल तर या ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमचं सेकंड सेमिस्टर लवकरच स्टार्ट होणार आहे, तर सेकंड सेमिस्टरला एकूण सब्जेक्ट किती आहेत, त्यामधले थेअरीचे सब्जेक्ट किती आहेत, त्यानंतर थेअरीमध्ये सुद्धा कोणत्या सब्जेक्टची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, कोणत्या सब्जेक्टची ऑफलाईन परीक्षा होणार आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत, एकूण सेमिस्टर किती मार्क्सला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। तर आपण वन बाय वन सेकंड सेमिस्टरचा पूर्ण तुमचा सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला पूर्ण सेकंड सेमिस्टर काय आहे हे समजून जाईल। तर चला बघूया आपण। तर हा जो सिलेबस आपण बघणार आहोत, सेकंड सेमिस्टर मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल आणि मेकॅट्रॉनिक्स, राईट। तर हे ब्रँचेस आहेत, या ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। फर्स्ट ब्रँच मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याला शॉर्टकट मध्ये आपण काय म्हणतो, एमई म्हणतो, राईट। सेकंड ब्रँच आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंग, त्याला आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो, पीजी म्हणतो। त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग एई म्हणतो। त्यानंतर मेकॅट्रॉनिक्स आहे, त्याला आपण एमके म्हणतो। तर ही जी ब्रँच आहे, जे तुम्हाला हे बोर्डवर दिसत आहे, या ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर नेक्स्ट बघू आपण आता। या सर्व ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी म्हणजे हे जी ब्रँच आहेत, या ब्रँचसाठी सगळ्यांना सिलेबस सेम आहे, राईट। तर आपण वन बाय वन पूर्ण सब्जेक्ट्स आपण डिस्कस करूया। तर टोटल सब्जेक्ट्स तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला मी सांगणार आहे, एकूण सब्जेक्ट किती आहेत, त्यामधले थिअरॉटिकल सब्जेक्ट किती आहेत आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत, ठीक आहे। तर फर्स्ट जो सब्जेक्ट आहे तुमचा अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्याला आपण लाडाने M2 म्हणतो, ठीक आहे। आणि MSBT ने त्याला नाव दिलेलं आहे, शॉर्ट फॉर्म दिलेला आहे त्याचा AMS, A म्हणजे अप्लाइड, MS म्हणजे मॅथमॅटिक्स, आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312301 312-301, राईट। हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि थोडा हार्ड पण आहे, राईट। आणि या सब्जेक्टला एकूण किती मार्क्स आहेत, 100 मार्क्स आहेत। आणि त्याचा पॅटर्न कसा असणार आहे, 30+70, 30 जे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत। तर जसं की तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर मध्ये M1 चे 2 क्लास टेस्ट झाले होते, सेम तसंच सेकंड सेमिस्टर मध्ये सुद्धा M2 चे तुम्हाला 2 क्लास टेस्ट होणार आहेत। फर्स्ट क्लास टेस्ट M2 ची 30 मार्क्सची असेल, सेकंड क्लास टेस्ट 30 मार्क्सची असेल। दोन्ही क्लास टेस्ट मध्ये जर तुम्ही 30 आउट ऑफ 30 मार्क्स घेतलात तर तुम्हाला हे 30 मार्क्स मिळून जातील। आणि हे 30 मार्क तुम्ही घेतलात तर हे 70 सुद्धा मिळतात, कारण टेस्टला जो अभ्यास करणार आहात तेच फायनल पेपरला असणार आहे। त्यामुळं आतापासूनच टार्गेट ठेवा की टेस्ट मध्ये मला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत, जेणेकरून फायनल पेपर मध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील। तर विद्यार्थी मित्रांनो, अप्लाइड मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे, तर आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोड मध्ये त्याचा क्लास अवेलेबल आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास करायचा आहे, तर आपला ऑफलाईन क्लास नांदेडला आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडच्या बाजूलाच, ठीक आहे। तर ऑफलाईन क्लास बद्दल अजून जास्त तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत, ऑफिसचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि माझाही मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना M2 चा ऑनलाईन क्लास करायचा आहे, तर त्यांच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑनलाईन क्लासेसच्या आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक। त्या लिंक वरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करून घ्या, पूर्ण माहिती भरा, रेकॉर्डेड कोर्स मध्ये जा। सेकंड सेमिस्टर मध्ये M2 तुम्हाला हा मिळून जाईल, दोन्ही फॉर्म मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, ठीक आहे। तर नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे अप्लाइड सायन्स, अप्लाइड सायन्स विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला बेसिक सायन्स सब्जेक्ट होता, सेम तसंच हा अप्लाइड सायन्स सब्जेक्ट आहे, राईट। जसं बेसिक सायन्स मध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री होतं, सेम त्याच प्रकारे अप्लाइड सायन्स मध्ये सुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, राईट।
तर हे फिजिक्स आणि केमिस्ट्री याला शॉर्टकट मध्ये म्हणजे ह्या सब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो काय आहे, ASC. ए म्हणजे अप्लाइड, SC म्हणजे सायन्स. त्यानंतर याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 312308 312 308 हा सब्जेक्ट कोड आहे. हा जो अप्लाइड सायन्स सब्जेक्ट आहे एकूण किती मार्क्स साठी आहे, तर हा एकूण 200 मार्क्स साठी आहे. किती मार्क्स साठी आहे, 200 मार्क्स साठी आहे. ठीक आहे, जास्त मार्क आहेत त्याच्यामुळं याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. सर तुमचा प्रश्न असेल, सर ह्याची एक्झाम कशी होणार आहे, बेसिक सायन्स सारखीच होणार आहे का? यस, याची सुद्धा एक्झाम बेसिक सायन्स सारखीच होणार आहे. कम्प्युटरवरती होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, MCQ टाईप होणार आहे. राईट, तुम्हाला क्वेश्चन देतील, त्याचे ऑप्शन्स असतील, जो करेक्ट ऑप्शन आहे तो क्लिक करायचा आहे अशा पद्धतीनं. मग याला वेळ किती आहे, 90 मिनिटं, म्हणजे 1.5 तासामध्ये तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. राईट, त्यानंतर तुम्हाला हे 30+70 सेम पॅटर्न आहे. 30 मार्क्सचा क्लास टेस्ट, 2 क्लास टेस्टचा ऍव्हरेज आणि 70 मार्क्सचा फायनल पेपर. ठीक आहे, आणि हे 50 मार्क्स फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला, 50 मार्क्स केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला. राईट, तर हे अशा प्रकारे अप्लाइड सायन्स हा सब्जेक्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमचं तुम्ही जे सबस्क्राईब करता ते तुमच्यासाठी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप व्हॅल्युएबल आहे. त्याची मी शब्दामध्ये किंमत सांगू शकत नाही, कारण माझ्यासाठी तेच मोटिवेशन आहे. तुम्ही जे व्हिडिओला लाईक करता किंवा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता ते माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. तर ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप, त्यानंतर टेलिग्राम ग्रुप ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण की त्या टेलिग्राम ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेट्स आहेत ते मी आपल्या कधी व्हिडिओ बनवणं मला पॉसिबल झालं नाही तर PDFच्या फॉर्म मध्ये ते ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देतो आणि त्याचे फायदा तुम्हाला होतो. म्हणजे जे काही अपडेट आहे, एक्झाम फॉर्म भरण्यासंदर्भात असेल किंवा अजून काही पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही अपडेटेड इन्फॉर्मेशन असेल ते आपल्या ग्रुपवरती तुम्हाला मिळत जाईल. तर ते लिंक कुठे आहेत सर, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, लिंकला क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. नेक्स्ट थर्ड सब्जेक्ट बघू आपण, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मेकॅनिकल ज्यांची ब्रँच आहे, ज्यांची ब्रँच प्रोडक्शन आहे, ज्यांची ब्रँच ऑटोमोबाईल आहे, ज्यांची ब्रँच मेकॅट्रॉनिक्स आहे, त्यांच्यासाठी या सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्हाला मेकॅनिक्स महत्वाचं आहे, ड्रॉइंग महत्वाचं आहे, त्यानंतर MPR हे पण महत्वाचं आहे. राईट, तर हे तुमच्या ब्रँचचे सब्जेक्ट आहेत त्यामुळे तुम्हाला महत्वाचे आहेत. ठीक आहे, मेकॅनिक्स वरती तुमचं सॉम डिपेंड आहे, त्यानंतर टॉम आहे, मशीन डिझाईन आहे, म्हणजे जो मेकॅनिकलचा कोर सब्जेक्ट आहे तो मेकॅनिक्स आहे. तर हे व्यवस्थित आतापासून याच्या अभ्यासाला लागा. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स त्याला आपण शॉर्टकट मध्ये EGM म्हणतो आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो तुम्हाला लगेच लक्षात राहून जाईल, 312 312. राईट, हा सब्जेक्ट किती मार्क्सला आहे, तर एकूण हा सब्जेक्ट 150 मार्क्ससाठी आहे. किती मार्क्ससाठी, 150. त्यापैकी तुम्हाला 30+70 पॅटर्न आहे, 30 मार्क्सचे 2 क्लास टेस्ट, त्याचा ऍव्हरेज 70 मार्क्सचा फायनल पेपर होणार आहे आणि ते पण थेरॉटिकल लिहायचा आहे. जसं की तुम्ही इंग्लिशचा पेपर दिलेला आहे फर्स्ट सेमिस्टरला, मॅथचा पेपर दिलेला आहे, 3 तासामध्ये पेपर सॉल्व्ह करायचा, तसा थेरॉटिकल पेपर याचा होणार आहे. आणि 50 मार्क जे आहेत ते प्रॅक्टिकलला तुमच्या असणार आहेत. राईट, त्यानंतर फोर्थ सब्जेक्ट जो आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग, त्याला आपण त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे राईट EDG आहे आणि सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 312311 312 311. राईट, आणि याला जे मार्क्स आहेत, टोटल जे मार्क्स आहेत 175 मार्क्स आहेत. राईट, 175 मार्क्स, त्याच्यापैकी 30+70 30 मार्कचे 2 क्लास टेस्ट, त्याचा ऍव्हरेज 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर होणार आहे. ठीक आहे, ड्रॉइंग म्हणल्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला थेरी काही नसते, तुम्हाला पूर्ण ड्राफ्टर, जे काही रोलर आहे, ठीक आहे, सेट स्क्वेअर्स असतील, हे सगळं तुम्हाला घेऊन जाऊन पेपरला तो पेपर तुम्हाला जे काही ड्रॉइंग्स आहेत ते ड्रॉ करायचे असतात. राईट, नावच आहे याचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग. तर हे असं तुम्हाला ह्याचं पेपर होणार आहे आणि त्यामध्ये प्रॅक्टिकलला मार्क आहेत.
50 आणि हे 25 म्हणजे एकूण असे 75 मार्क आहेत, म्हणजे 75 मार्क्स, हे 75 आणि हे 30 प्लस 70 100 म्हणजे एकूण 175 मार्क्स साठी हा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. ठीक आहे, तर हे सगळे थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत, याच्या एक्झाम होणार आहेत. यापैकी फक्त ह्या अप्लाइड सायन्सची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. यानंतर आपण अजून एक तुम्हाला थेरॉटिकल सब्जेक्ट आहे आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स पण आहेत, ते आपण बघूया. तर पाचवा सब्जेक्ट जो आहे तुमचा MPR आहे, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर ह्या MPR याला शॉर्टकट मध्ये आपण MPR म्हणतो आणि त्याचा सब्जेक्ट कोड जो आहे 312-313 राईट, 312 313 हा सब्जेक्ट कोड आहे. हा सुद्धा सब्जेक्ट 175 मार्क्स साठी आहे. त्याचं सुद्धा पॅटर्न सेम आहे, 30 प्लस 70. 30 मार्क्सचे तुमचे 2 क्लास टेस्ट होणार सेकंड सेमिस्टर मध्ये, त्याचा अवरेज काढला जाणार आणि त्या 30 पैकी तुम्हाला जेवढे मार्क्स भेटतील तेवढे मार्क्स तुम्हाला इथे मिळून जातील. 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर होणार आहे. त्यानंतर हे 50 मार्क याला प्रॅक्टिकलला असतील, हे 25 मार्क SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट साठी असणार आहेत. एकूण तुमचे 175 मार्क आहेत. हे 5 जे सब्जेक्ट्स आहेत हे 5 थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत राईट, ह्याची एक्झाम होणार आहे. या 5 सब्जेक्ट पैकी 4 सब्जेक्टची थेरॉटिकल एक्झाम होणार आहे आणि अप्लाइड सायन्सची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्यानंतर आपण आता प्रॅक्टिकल सब्जेक्ट बघू. प्रॅक्टिकल सब्जेक्ट जर म्हणत असाल तर तुम्हाला हे 2 प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत. फर्स्ट प्रॅक्टिकल सब्जेक्ट आणि आपल्या सिक्वेन्स सब्जेक्टच्या सिक्वेन्स नुसार 6 नंबरचा प्रोफेशनल कम्युनिकेशन, त्याला शॉर्टकट मध्ये आपण PCO म्हणतो आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो सब्जेक्ट कोड आहे 312002 राईट. आणि हा जो प्रोफेशनल कम्युनिकेशन आहे हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट प्युअर प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, 50 मार्क्स साठी आहे राईट. जे काही ह्या सब्जेक्टला सर कॉलेजमध्ये असतील त्यांनी जसं सांगतील त्या पद्धतीनं तुम्हाला याचं जे काही असाइनमेंट देतील, जे काही तुम्हाला वर्क देतील त्याच्यानुसार तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे राईट. आणि ते त्याचं सबमिशन करायचं आहे, ते तुम्हाला 50 मार्क्स त्याचे मिळून जातील. त्यानंतर 7th नंबरचा सोशल अँड लाईफ स्किल, त्याला शॉर्टकट मध्ये आपण SFS म्हणतो आणि त्याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 312003 राईट. आणि हा सब्जेक्ट सुद्धा 50 मार्क्स साठी आहे राईट. हा सुद्धा प्युअर प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी जे आहेत, खास करून जे मेकॅनिकल हा सब्जेक्ट, हे जे 2 सब्जेक्ट आहेत, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या त्या सर्व ब्रँचेसला हे 2 प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट आहेत. हे सब्जेक्ट प्रॅक्टिकल का ठेवलेले आहेत तुम्हाला, तर बघा हे 7th नंबरचा सोशल अँड लाईफ स्किल म्हणजे टेक्निकल नॉलेज घेत असताना तुम्हाला जे काही लाईफ स्किल्स असतात ठीक आहे ते पण लर्न करून घ्यायचं आहे, जे की तुम्हाला फ्युचरमध्ये तुमच्या ते कामाला येणार आहे राईट. तर याचं एवढं बर्डन घ्यायचं नाही. जे काही स्किल्स आहेत ते स्किल्स तुम्हाला शिकून घ्यायचे आहेत. जे काही त्याचं तुम्हाला जे सर शिकवणार आहेत त्याचं काय जे काही असाइनमेंट वगैरे तुम्हाला देतील ते कम्प्लीट करायचं आहे आणि ते सबमिशन करायचं आहे. त्याचे 50 मार्क्स तुम्हाला मिळून जातात राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल जो ग्रुप आहे याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन, त्यानंतर ऑटोमोबाईल, त्यानंतर मेकॅट्रॉनिक्स, ह्या 4 ब्रँचसाठी हा सिलेबस आपण बघितलेला आहे. तर तुम्हाला आता सुद्धा कळालेलं आहे. तर एकूण तुमच्या ह्या सेकंड सेमिस्टर मध्ये 7 सब्जेक्ट आहेत, त्यापैकी 5 सब्जेक्टची तुमची एक्झाम होणार आहे. 5 पैकी पण 4 सब्जेक्टची थेरॉटिकल एक्झाम, एका सब्जेक्टची ऑनलाईन एक्झाम, त्यानंतर 2 सब्जेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. आणि तुमचा नेक्स्ट प्रश्न असेल सर टोटल सेमिस्टर आम्हाला किती मार्क्स साठी आहे, तर टोटल सेमिस्टर हा तुम्हाला 900 मार्क्स साठी आहे, 900 मार्क्स साठी आहे राईट. तर हे थेअरी सब्जेक्ट तुम्हाला 5 आहेत, प्रॅक्टिकल सब्जेक्ट तुम्हाला 2 आहेत. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही तुम्हाला समजलं नसेल, कुठं काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याला मी जरूर रिप्लाय करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जे की पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेटेड इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर करून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त काही कोणाचा मेजर प्रॉब्लेम असेल आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस आपले करायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑफिसचा नंबर दिलेला आहे आणि माझा पर्सनल नंबर सुद्धा दिलेला आहे. त्या नंबरवरती कॉल करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता.
ज्या विद्यार्थ्यांना अजून कुठल्या ब्रँचचा काही सिलेबस पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा, मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.